सरकारी कार्यालय आणि अधिकाऱ्यांची मग्रुरी जनतेशी वागणूक अशी असावी का? साहेब म्हणजे आपले पवार साहेबच ना. अहो पवार साहेबच की. हा हा. ते पाटील मी पण मोठा खानदानी माणूस आहे. ऑफिस बिपीस गेलं तिकडं मला काय करायचं करा माझ्या विरोधात. आम्ही असलं कशाला करू काय? नका. प्रेमात काही बी होतं. प्रेमात मी तुम्हाला सांगतो कपडे काढून देईन, पण मला आडवा आला का नाही तुम्ही साहेबाला पाठवताय अहो, राव. आम्ही सर्वसामान्य कशाला अहो, अधिकार सर, लागलो? मग कशाला पाठवताय साहेबाला? मला येऊन भेटा ना, मी इथं बसतोय ना. साहेब आहेत का आज इथं? हं? दोन कशाला बायका. पाठवायचं तिकडे साहेबाला? जेवढी प्रेमात जेवढी काम होतील तेवढी होतील. तुम्ही अहो सगळे तालुका ही सगळं ऑफिस माझ्या मागे लागलं इथं. मला इथनं घालवायचं. मी का तर लोकांची काम करतोय चांगली म्हणून. नाही काम तर झाली. माझ्या मागे बाया सोडल्या, गडी सोडले, सगळे सोडले. बाया सुद्धा सोडल्यात. तुम्हाला काय माहिती की गोष्ट? नाही मी पण कशाला. मी पूर्ण उरलोय सगळ्याला. लक्षात घ्या, मी खानदानी मोठा आहे. पैसा पाण्याने भरपूर आहे. कुठं पैसे लागले ना काना 10-20 लाख रुपये टाकून मी मोकळा होईल तिथे. तुम्ही असं समजू नका. 75 एकर बाग आहे ते माझं उजनीच्या कडेला पलीकडे, पळदेवच्या पलीकडे. कुणाला विचारा चौकशी. संपत्तीचा साहेब नाही संबंध. संपत्तीचं नाही. आपण तुम्हाला शासकीय वाटतं काम ह्यो करतोय. शासकीय काम करतोय, पण तुम्हाला वाटतं हे पगारासाठी करतोय. नाही, नाही, आम्हाला- असलं नाही. मी हाऊस म्हणून काम करतोय, काम करायचं म्हणून करतोय. माझा बाप इतका मोठा आहे ना, त्याला 2.25 लाख रुपये पेन्शन आहे. अधिकाऱ्यांचा माज आता कॅमेऱ्यात कैद झालाय. इंदापूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात घडलेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी नागरिकांशी उद्धटपणे बोलताना स्पष्टपणे दिसत आहे. सरकारी सेवक म्हणजे जनतेचा सेवक, पण इथे मात्र सत्तेचा माज आणि पदाचा गैरवापर उघडपणे दिसतोय. असा आरोप नागरिकांकडून केला जातोय. सामान्य माणूस आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयात जातो, तिथे मदत मिळावी ही अपेक्षा असते, पण इथे मिळते दमदाटी, अरेरावी आणि अपमानास्पद वागणूक. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? प्रशासन डोळे उघडणार का? असे सवाल आता नागरिक विचारत आहेत. पारदर्शक प्रशासन, जबाबदार अधिकारी आणि जनतेशी सन्मानाने वागणूक ही केवळ घोषणा राहणार की प्रत्यक्षात उतरणार? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी होऊन दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. हा व्हिडिओ शेअर करा, तुमचा आवाज बुलंद करा, कारण आवाज उठवल्याशिवाय बदल घडत नाही.